तर नमस्कार मंडळी, सर्व बहीण भावांका भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी जरा आरशात चेक करत होते, काल जावीनून पॉलिश मारल्यानंतर बरोबर हा की नाही. तो सर थैना बापू शिलो म्हणता मायच्या लवकर काय तर नटापट्टा आटप तुझा, माका पण जाऊचा आंबेरीत बहिणीकडे. मग काय आमच्या चिवून आमका ओवाळणी करून घेतल्यान. तो सर आमचो वागो म्हणता दादा कालचा चिकनता म्हणता बॉयलरचा बरोबर नव्हता, पुढच्या वेळेक म्हणता गावठी हाण. तो सर आमचो काळी होय देव काढा होतो म्हणता दादा जरा खाना सापला तेवढा लवकर मागव. मग काय माझ्या फटफटीक मारलं एक किक. तो सर वागो म्हणता खिडकीतनं हात काढून जरा दादा सावकाश जा. मग काय येऊन पोचलो आंबेरीत आत्तेकडे. आत्तेनं ओवाळणी केल्यान पप्पांका. मग येऊन पोचलोय भाऊजीकडे. भाऊजी आता इलो टेन्शनमध्ये, कारण भाऊजीक सांगलं होते मका एक पोरग्या बघ लग्नासाठी, ता काय त्याच्यानं झाला नाही. मग काय बहिणीनं ओवाळल्यान आणि बहिणीने विचारल्यान भाऊबीज का हवी, तर म्हटले सुरमई फ्राय कर आणि पाठवून दे. मग काय तेवढ्यात भाचो म्हणता ही बघ मामा नवीन म्हणता गाडी लिहा, ही गाडी घे. मग म्हणता तुका पोरी पटतील. म्हटलं असू दे बघूया. नंतर काय आम्ही जेवक बसलो. आज केल्या होते बहिणीने जेवण मस्तवी घावणे आणि रस. आणि मग काय येऊन पोचले मालवणात येता येता पाऊस घावलो. माहीत हो काय 12 महिने लागता काय कळत नाही. माझ्या सगळ्या चेहऱ्याचा पॉलिश घालवून टाकल्या. त्याच्यानंतर मग आमची भाऊबीज झाली. बहिणीने भाऊबीज केल्यान मालवणच्या. त्याच्यानंतर आम्ही जेवलो बिवलो मस्तपैकी. आणि लास्ट का पार्टी आमची अमूल आईस्क्रीम. त्याच्यानंतर आम्ही